राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुनील तटकरेंनी मोठं विधान केलंय। अजितदारांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात माहिती नसल्याचं म्हणणारे सुनील तटकरेंची चर्चा अखेरच्या टप्प्यात होती असं म्हटलंय। तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही अजित पवारांची इच्छा होती असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मात्र अजितदारांच्या निधनानंतर या मुद्द्याला पूर्णविराम दिल्याचंही सुळे यांनी सांगितलंय। स्वर्गीय अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? तर झाली होती। ती अखेरच्या टप्प्यात गेलेली होती। दादांचं दुर्दैवी निधन 28 जानेवारीला झालं नसतं तर कदाचित 15-20 फेब्रुवारीच्या आसपास याचा उल्लेख आदरणीय पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जो केला की 12-15 फेब्रुवारीची तारीख ठरली होती, कदाचित त्या तारखेला दादांच्या नियोजनाप्रमाणे विलिनीकरण होऊ शकलं असतं। पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे। माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती। पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती। पण आता तशी काही भावना त्या बाजूने येत नाहीये। त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला। ज्या दिवशी दादा गेला दिवशी त्या विषयाला जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला। एक